सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्व विश्वाचा पूर्ण ब्रह्म एकम सत परमात्मा। ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमी विश्ववृत्या दशांगुलम। काय म्हणते ऐका। विश्वदेवा स्वाकृती पवमानिशागत वायु बृहस्पती सूर्याग्नि इंद्र सजोषा। वायु बृहस्पती सूर्य अग्नि इंद्र व अन्य सर्व देवतो एकत्र मिळून सोमाच्या या स्वाकार यज्ञात उपस्थित आहोत। आता या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की परमेश्वर ती एकच आहे, पण त्याच्या अनेक रूप लोकांनी मानून त्याची खिचडी करून टाकली। तुकडे तुकडे केल्यामुळे आपल्याला खरं शास्त्र समजत नाही। हा गणपती अवतार, हा विष्णूचा अवतार, हा शंकराचा अवतार, हा ब्रह्मदेवाचा अवतार, हा भैरवनाथाचा अवतार, अशा अनेक ही देवीचा अवतार, असं निर्णय अवतार मानून त्यांचे निरनिराळे ग्रंथ, मोठमोठे पुस्तकं, त्यांचे चमत्कार लिहिले। पण या सर्व चमत्कारांच्या पाठीमागे कोण आहे त्याचा कधी विचार केलेला नाही। प्रत्येक गावात आमदार, खासदार, सरपंच वगैरे असतात, पण त्यांच्या मागे नेमकं कोण आहे? पण राष्ट्रपती असतो। तशा प्रकारचं आपलं जे दैवत आहे हिंदू धर्माचं राष्ट्रपती, ते आहे ओम सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात सवृत्या दशांगुलम ब्रह्मा विष्णू महेश्वरम। नंतर अनेक जे अनंत कोटी देव आहेत, या सगळ्यांचा एकच देऊन एकच स्वरूप आहे सहस्र शीर्षा पुरुषा। हे परमात्म्याचं हे खरं स्वरूप आहे, कधी नष्ट होत नाही, जन्माला येत नाही आणि हे मरत पण नाही, जसे तसं कायम आहे। पिंपळा जागेवर असतं, त्या पाना फांद्या तोडून फुटून जातात, गळून जातात, पुन्हा त्याला तसाच पाला येतो। पुन्हा उन्हाळा पाऊस आला की ते पानं गळून तर पुन्हा तसाच पाला येतो। असं अनंत कोटी वर्ष त्या पिंपळाला सारखं पाला येत राहतो, खंडन होत नाही। तशा प्रकारचं हे जग निर्माण करणारा जो परमात्मा आहे, त्याच्यापासून सगळं निर्माण तो एकच आहे आणि त्याचे तुकडे तुकडे करून सगळ्या लोकांचे दिशाभूल केलेले आहे। हा म्हणे गणपतीचा अवतार, लागले त्याची पोथ्या पूर्ण वाचायला। हा म्हणे विष्णूचा अवतार, हा म्हणे ब्रह्मदेव शंकराचा अवतार। अहो हे सगळे अवतार एकच आहेत, अनेक नाहीत। हे जर तुम्हाला कळलं तर तुमचा हिंदू धर्म टिकला, तसा तो टिकणारच नाही, कारण तिथे 17 तुकडे केलेले आहेत। हे बाया निघाली तो अवतार, हे बाबा निघाला तो अवतार, हा दत्ताचा अवतार, हा शंकराचा अवतार, हा विष्णूचा अवतार, हा म्हणे गणपतीचा अवतार। अरे सगळे अवतार नाहीत, एकाच देवाचे हे एकच देव आहेत। सहस्र शीर्षा पुरुषा अशा दृष्टीने जेव्हा तुम्ही भक्ती करता तेव्हा तुम्हाला खरं ज्ञान प्राप्त होईल, तसं होणार नाही। हो आम्ही शंकराला पाणी घालतोय, 12 वर्ष पूजा करतोय, देवा मला प्रसन्न होईना, कवडीचा अनुभव येईना। याचं कारण असं आहे की हा शंकर भगवान जो आहे, हा विष्णू जो आहे, एकच देव आहे, फक्त त्याची रूप चेहरे वेगवेगळे मानून येतो मी त्यांचं तुकडे बाजार केलाय, तुकडे केले, तुकडे तुकडे धर्म पंडितांनी पोट भरण्याचा धंदा सुरू केलेला आहे। हा धंदा बंद करा आणि एकच परमेश्वरा जगाला सांगा ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षः सहस्रपात सवृत्या दशांगुलम। ओम
तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो पुरुष असा अभंग म्हणा. असं म्हटल्यानंतर, असा श्लोक म्हटल्यानंतर तुम्हाला भगवान शंकराकडून सगळी शक्ती प्राप्त होईल. ओम सर्वात ओम सर्वात. देवीचं आम्ही कसं काय करायचं बा, इथं अडचण आली. देवी तेच ब्रह्मन, ब्रह्म ते देवी एकच आहे, याच्यामध्ये फरक नाही. आणि हे जेव्हा तुम्हाला कळल, तुम्ही निर्णयारूप हा मारुतीचा अवतार, हा गणपतीचा अवतार, हे बाबाचा अवतार, हे अवतार सगळे मंदिरच आहे त्यांची. एकनाथ भारभर चिंध्या तुकडे तुकडे झाले धर्माचे तुकडे. हे धर्म मांडले पंडितांनी, हिंदू धर्माचे तुकडे गेलेले आहेत. हे सगळे तुकडे आता आपल्याला जोडायचेत आणि ते एकत्र आणायचेत. मग आपला धर्म सुख रूप पण सुरू होईल. आता देवीची भक्ती करतो. ओम सहस्र शीर्षः पुरुषा सहस्राक्षर पाच दूर्ता दशांगुलम. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. असं जेव्हा तुम्ही म्हणता, तेव्हा आपलं संपूर्णपणे आपल्याला परमेश्वराची शक्ती प्राप्त होईल. तशी होणार नाही. कुठल्या देवाची भक्ती करा. आणि निर्णय देव मानले प्रत्येकाचं बिराडी वेगळं. हा वैष्णव संप्रदाय चालला पंढरपूरला, काशीवाला चालला काशीला. एकमेकांचा मेळ एकामेकांनाच नाही, सत्य समजलंच नाही. म्हणून हा धर्म आंधळा झाला. आंधळा, त्याला डोळे नाही राहिले. डोळे असून आंधळे बनले हिंदू. डोळे असून आंधळे बनलेला आहात तुम्ही. तुम्हाला तर सत्य डोळे येऊ द्या. ब्रह्मसत्यम जगत मिथ्या. ओम सहस्र शीर्षः पुरुषा सहस्राक्षर पाच. हा खरा म्हणजे एक देव आहे. आणि हा एक देव आहे, हा सगळ्यांना शक्ती पुरवतो, ज्ञान पुरवतो, ध्यान पुरवतो. याच्यातून सगळं प्राप्त होतं. कुठल्या तत्वाचा तुम्ही एखादा दगड मानला, तुम्ही समजा मुंजेवा गणपती मानला, शंकर मानला, तरी तुम्हाला सहस्र पुरुषा हा मंत्र पहिला म्हणून मग गणपतीचा मंत्र म्हणावं लागेल. तेव्हा तुम्हाला रिद्धी सिद्धी ऐश्वर्य शक्ती प्राप्त होईल. तसं काही प्राप्त व्हायचं. आज जे पंजे ओरड मेले, तुम्ही पण आता ओरड मारायला लागले. रात्रंदिवस भोको मारायला लागले. याचं कारण का, तर तुम्ही भूतियान मार्गाची सेवा करताय, कोण पितृयान मार्गाची सेवा करताय, कोण देवयान मार्गाची ब्रह्मयान मार्गाची सेवा करीतच नाहीत. सगळेजण भूतियान आणि पितृयान मार्गाचे लोक आहेत जगामध्ये. म्हणजे अमंगळ खाऊन जे खातात वाकडे तिकडे, ते अमंगळ भूतियान मार्गाचे देव देवता आणि माणसं आहेत, भक्त आहेत. वरण भात आमटी शाकाहारी जे आहेत ते सगळे पितृयान मार्गाचे भक्त आहेत. फळं खाऊन दूध पिऊन राहतो तो देवयान मार्गाचा, हे तुमच्या कोणीच नाही. नंतर फळं खाऊन फळांचा रस पितो आणि पाणी तेच पाणी पितो, त्याच्यावर काही दिवस अनुष्ठान करतो शक्ती, तो ब्रह्मयान मार्गातला परिपूर्ण आहे. त्या दृष्टीने तुकडे झालेले जे आहेत ते सगळे आता एकत्र आणा. आणि सगळ्यांनी या मंत्र म्हणताना सहस्र पुरुष हा मंत्र म्हणा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे बाकीचे काय रंगनाथ, गणपती, शंकर, कृष्ण, दत्त काय असतील त्यांची भक्ती करा. तेव्हा तुम्हाला पूर्ण शक्ती मिळेल, तसे मिळणार नाही. त्यामुळे हा धर्म जो आहे हा तुटून चाललेला आहे. ते तुकडे तुकडे झाले. हिंदू धर्म झाले 12,000 हजारो तुकडे. प्रत्येक ठिकाणी लढत देव, याचा गणपती, याचा ब्रह्मदेव, याचा विष्णू, याचा अरे हे सगळे देव जरी दिसत असले तरी हे देवातले कला अवतार आहेत, अंश अवतार आहेत. हे पूर्ण अवतार नाहीत. पूर्ण अवतार जो आहे ना, वत्सवक्षा भगवान श्रीराम श्रीकृष्ण कल्की दत्त हे पूर्ण अवतार आहेत. कारण हा जो सहस्र शीर्षा पुरुषा देव आहे, तो देव आपल्या सगळ्या शक्तीनिशी पृथ्वीवर आलेला मानवाचं कल्याण करण्याकरता. तेव्हा याची आपण भक्ती केली पाहिजे. तेव्हा आपल्याला सुख शांती मिळणं. तशी आपल्याला सुख शांती कधीच मिळणार नाही. आपला आजचा विषय आहे सोमरस प्राशन केल्यानंतर देवांना आणि मानवाला पूर्वजन्म स्मृती होते. खरा देव कोणता आहे, तो त्याला समजून घ्यायचा असेल तर त्यांनी फळं खाल्ली पाहिजे, दूध प्यायला पाहिजे. तेव्हा त्याला खरं ज्ञान प्राप्त होईल. तसं ज्ञान प्राप्त होणार नाही आणि ते तुमच्या हातात पण येणार नाही. तेव्हा आपण या ठिकाणी आज कल्की दत्त, भगवान कल्की दत्त पूर्ण अवतार म्हणे गो माता मानवा स्वर्गा नेते.
गोमाता म्हणजे गायीची भक्ती केल्यानंतर स्वर्गात जातो. गायीच्या पोटी 33 कोटी देव. गायीची सेवाच करा म्हणजे तुम्हाला बाकी सगळं मिळेल. त्याच सांगितलं शेवटचं भक्ती. आता या ठिकाणी का ऋचा ऋग्वेदात सांगितले, आपण वाचून पाहू म्हणजे आपल्याला त्याचं रहस्य कळलं. कारण गायीची भक्ती केल्यावर काय होतं. ओम नता नशन्ति न दभाते तस्करः न आसम्मा मित्रः अमृता वेते आददर्शति देवान च याभिं यजते दधाच जोकयेत ताभी सचते गोपती सह. आता हे ऋचा जी आहे ऋग्वेदात तिथे काय सांगतो बा, ज्या गायीमुळे देवांना उद्देश होऊन यजमान यज्ञ करतो व गायीचे दान करतो त्या गायी केव्हाही नाश पावत नाहीत. त्याचा अर्थ असा आहे की ह्या गायी ज्या आहेत आपल्या पृथ्वी आलेल्या, ह्या स्वर्गातून पृथ्वी आलेल्या आहेत आणि यांची भक्ती केल्यानंतर आपण पुन्हा यांच्याबरोबर काय होते आपलं ते पहा. त्या नाश पावत नाही सांगितलं. बाकी सगळं नाश पावतं, गाय नाश पावत नाही. मानवाची यज्ञ करण्याची व दान करण्याची इच्छाशक्ती जबर असली तर त्याचा उत्साह व कार्यशक्ती कधी नष्ट होत नाही. ते कायम टिकते, कायम वाढत राहते, विकास होतो आणि भरभराट होते. चोर त्या गायींना मारू शकत नाही, चोरून नेऊ शकत नाही किंवा त्यांना फसू शकत नाही किंवा त्यांना विष पाहू शकत नाही, विष पाजित नाहीत. अन्य कोणी मानवाची ही इच्छाशक्ती चोरून नेऊ शकत नाही, नष्ट करू शकत नाही, कायम तशी तशी राहते. म्हणजे प्रथम असा प्रकार आहे, जो गाय दान करतो त्याची इच्छाशक्ती कायम टिकून राहते, त्याची अमृतवाणी कायम टिकून राहते. तो जो जो बोलेल ते सत्य होत आहे. अनेक प्रकारे पीडा देणारा शत्रू देखील ज्या ज्या पीडा देतो, जे जे करण्या बाधा करतो, जादूटोणा लावतो, मारामारी करतो, लढाई करतो, असे ते शत्रू त्या गायींना ताडण करण्यास धजत नाही. कारण का गायीच्या अंगी 33 कोटी देव आहेत, शक्ती आहे, ती कामधेनू आहे. तिच्या अंगात दैवी शक्ती उतरल्यानंतर ती सगळ्यांचं कल्याण करते. या गायींना पालन करता यजमान ज्या गायींच्या मदतीने देवांचे यजन पूजन करतो, ते गाय पाळलेली आहे, तिचं दूध काढणे, देवाला दूध देणे, अन्न पाणी देणे, दही दूध देणे, आपण स्वतः दही दूध पिणे, दही ताक पिणे, दूध पिणे, गायचे सगळे जेवढे पदार्थ दुधापासून होते ते ग्रहण करणे आणि देवांना दान करणे. सोमरसामध्ये गायीचं दूध मिश्रण करणे, पंचामृत बनवणे, अशा दृष्टीने या ठिकाणी गायीच्या बद्दल सांगितलेलं आहे. आणि तो जो देवांची भक्ती करतो तो काय करतो, सोमरस, फळांचा रस, उसाचा रस आणि गायीचं दूध हे देवांना अर्पण करतो. हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे की देवांना अर्पण हे केलं पाहिजे. स्वर्गातले जे देव आहेत ना, त्यांचं खाणं कसं आहे, ते सोमरस अमृत पितात आणि सोमरस पण पितात. आता पृथ्वीवरचे जे तुमचे सटार फटार देव आहेत, भूतियान मार्गाचे, कोंबड्या बकरवाडे, ते वेगळेच आहे, त्यांना ते खाणं पिणं लागतं अश्रुवृत्तीचे. नंतर दुसरे जे तुमचे देव आहेत पितर देव, त्यांना वरण भात आमटी गुलाबजामुन पेढे बर्फी असे अनेक पदार्थ आवडतात, ते खातात. तसं तुम्ही खाल्लं तर ते प्रसन्न होतात. परंतु जे देवयान मार्गाचे मार्ग आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त फळांचा रस आणि दूध पिऊनच देवाची साधना करावं लागते आणि देवाला ते द्यावं लागतं. हे गायीपासून शिकावं लागतं. गायचं गोमूत्र पवित्र, शेण पवित्र, गायचं सर्वांग पवित्र, गायच्या अंगामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. त्याचा अर्थ असा आहे की आपल्याला समजा 33 कोटी देव प्रसन्न करायचे,
तो आपलं साधन काय ते 33 कोटी देव प्रसन्न करा, एकच साधन आहे गायीची पूजा करणे, गायीचे ध्यान करणे. आता आपल्या गायी नाही, पूजा करायला जमत नाही, मग काय करायचं? आसपास कुठे संस्थेत गुरं असतात, तिथं कडबादान करणे, गायांना खाण्याकरता काहीतरी देणे, हे भजन करणे. एक जण म्हणला मी गायीची खूप सेवा करतो, पूजा करतो, आता मला काही कमी पडणार नाही. ते म्हणलं मी गायांना म्हणलं म्हणलं महाराज मी लय देव धर्म केले, मला गुणाच येत नाही. म्हणलं बाबा इतकं पाप आहे तुमच्या ऐक हे तुमच्या शरीरामध्ये इतकं पाप आहे, ते हटवणे सुद्धा देवांना अशक्य आहे. त्या पाप हटवण्याचा एकच मार्ग आहे, गायांना भाकरी देणे. ती भाकर गायने खाल्ली तर आपली पाप फिटली, आपलं पुण्य मिळालं. हा हा म्हणले. त्याने मग घरी 4-5 बाया भाकरी लावल्या, 100-150 भाकरी केल्या. एक पांढरपूर संस्था होती, तिथं तो सगळ्या भाकरी घेऊन गेला आणि प्रत्येक गायीच्या तोंडापुढे भाकरी ठेवला. एका गायने ती भाकर खाल्ली नाही. सत्य घटना आहे. नंतर ती भाकर गाय कोणीच खायना, वास घेईना, लांब उभ्या राहायला गाय भाकरी ठेवल्यावर तटक. मग पुन्हा त्या भाकरी उचलून कुत्र्या पुढे टाकल्या, ते कुत्रे बी खायनात. मग त्या भाकरी उचलून पुढे आणखीन कुठे खातीन बा डुकरं कुत्रे, ते पण खायनात. इतकं पाप त्या माणसाच्या शरीरात. आणि ते फेडायचं कसं हा प्रश्न पडला. त्याला ती भाकरी आता खाल्ली नाही ना, घाबरू नको. तो आता गायची रोज पूजा कर, तिला आंघोळ घाल, तिची पूजा कर, तिला हळद कुंकू लावून तिला पुढे दिवा लाव, तिला पाया पड आणि तिचं गोमतर थोडं घेत जा, तिचं दूध पेत जा, सोमरस पे, फळांचा रस पे, उसाचा रस पे, साधना कर. मग त्या व्यक्तीने 3 महिने गाईचं दूध प्याला, गायची पूजा केली आणि गायची पूजा केल्यानंतर सोमरस प्यायचा रोज, सोमरस. बाकीचं सगळं खाणंपिणं सोडून दिलं त्याने. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ काय खायचं नाही. अशा दृष्टीने तो करायला पूजा केली. नंतर पुन्हा आला, म्हणला महाराज 3 महिने पूर्ण झाले, आता 91 दिवस लागत. ठीक आहे म्हटलं, पुन्हा 100-150 भाकरी करा आणि गायला घेऊन जा. 100-150 भाकरी केल्या आणि गायला नेऊन ठेवल्याबरोबर गायांनी भाकरी यायच्या आधीच गायाच्या पुढं सुटल्या. 100-150 भाकरी त्या गायांनी खाऊन टाकल्या. पुण्य मिळालं. कशामुळं? सोमरस पेल्यामुळं पुण्य मिळालं. वरण भात खाऊन हे पुण्य मिळत नाही. मग सत्य घटना आहे. मग त्याच्या घरात लग्न कार्य आडली सगळी कामं झाली. तुम्ही तुमची भाकर तुम्ही गायला घालून टाका. ते गावात गाया फिरतात, तुम्ही त्यांना भाकरी द्या. कुठे एखाद्या शेतकऱ्याला गाय असते त्यांच्याकडे जाऊन त्यांना भाकरी द्या आणि तुमचा अनुभव घ्या कसं काय होतोय तो. गाय भाकर खाती का बघा. खाल्ली तर तुमचं पुण्य वाढ, तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार. अगदी सोपा उपाय आहे. त्याने 3 महिने साधना केली, गायने भाकरी खाल्ल्या, पटापट त्याच्या घरात लग्न कार्य झाली, सगळं कार्य ऑलरेडी व्यवहार व्यापार धंदा पाणी सगळा सुरू झाला बराबर. तुम्ही सुद्धा तुमच्या आसपास कुठं गुरं असतील ना, आठवड्यातून 1 दिवस गायला तुमच्या इच्छेवर नैवेद्य किंवा भाकर किंवा घास काही टाका. तुमच्या सगळ्या पिढा इड्यापळा हटतील. गाय जेव्हा तुमच्या हातचं अन्न खाईन, भाकर खाईल, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये पुण्य आहे. 33 कोटी देव तुमच्या बाजूने आहेत. हा सिद्धांत ह्या गायांच्या मार्फत मांडलेला आहे. म्हणून अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तर तुम्हाला मी सांगितलं. आता पुढे पाहू काय म्हणते. अनेक प्रकारे अन्य कोणी मानवाची इच्छा शक्ती चोरून होऊ शकत नाही, नष्ट करू शकत नाही. कारण त्याने आता गाय दूध प्याला. अनेक प्रकारे पिढा त्याला चिकटू शकत नाही किंवा शत्रू देखील त्याला त्रास देऊ शकत नाही. या गायींना ताडण करण्यास कोणी धजत नाही. या गायींच्या पालनकर्त्या यजमान ज्या गायीच्या मदतीने देवांचे यजन पूजन करीत आहे, करणार आहे आणि रोज तिला पाणी देत आहे, स्वच्छ पाणी देत आहे, जीवा पलीकडे जपत आहे, तिचे तिची काळजी घेत आहे व देवांना गव्य हवी रूपाने देत असतो.
आता हे गव्य कव्य हव्य हे गाईच्या दुधापासून तयार होणारे पदार्थ आहेत, ते देवांना द्यावं लागतं. पंचामृत, गाईचं दूध, शेण अशा वस्तू आहेत त्या द्यायच्या. तर दिल्यानंतर ते प्रसन्न होतात. तो गोपालन करता यजमान अशा गायीच्या बरोबर स्वर्गलोकी निरंतर निवास करू शकतो. बघा किती शहराजवळ. ह्या ऋच्यामध्ये जो गायीची सेवा करतो तोच मनुष्य त्या गायीबरोबर स्वर्गात जातो आणि तिथे कायम राहतो. आमचे वडील कायम गायीचे गाय पाळीत असत. काळ्या कपिल्या गाय त्यांना खूप आवडत. तांबड्या अशा गाय असत, पांढऱ्या पण असत. तर ते नेहमी गाय चारायचे. कसायला त्यांनी गाय कधीच विकली नाही. आणि मग त्याने जेव्हा त्यांनी आपला देह सोडला तेव्हा त्या गायांच्या पुण्यांच्या ज्या गाया होत्या गेलेल्या त्यांच्यावर ते स्वर्ग लोकामध्ये बरोबर पोचले 27 तास. त्याच्यानंतर आम्ही गायांना ऊस चारायचो. आमच्या वाला गायांना जीव लावा, तुम्हाला खूप कल्याण होईल, तर काही कमी पडणार नाही. त्या दिवशी आम्ही गायांना ऊस चारायचो, घास घालायचो, त्यांना पाणी पाजायचो. अशा 2 गाय आमच्याकडे होत्या. पुढे त्या आजारी पडल्या आणि वारल्या, संपल्या. त्याच्यानंतर त्या गायांचे दिव्य देह प्रगट झाले. 1 महिन्याने माझ्याकडे आले. म्हणले, महाराज तुम्ही खूप चांगलं काम केलं. तुम्ही आम्हाला ऊस खायला दिला, स्वच्छ पाणी प्यायला दिलं, चांगल्या जागेवर राहण्यास दिलं, आणि आमच्या आसपास शेण बिन काय असेल ते दूर टाकलं, आणि आमची जागा गोठा खूप स्वच्छ ठेवला. माशा वगैरे डास काय येऊन दिले नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी त्या बोलल्या दोघीजणी. आणि म्हणल्या तुमचं खूप चांगलं होईल, कल्याण होईल, वंशी तुमचे वंश वाढण, कल्याण होईल, काळजी करायचं कारण नाही. त्यांनी आशीर्वाद दिला. त्याचं कारण का? तर त्या म्हणल्या आम्हाला तुम्ही कसायला विकलं नाही, कसायला विकलं नाही आणि आम्हाला खायला चांगलं दिलं म्हणून तुमचं कल्याण होईल. मग आम्हाला ते आशीर्वाद दिला. दुसरा एक जण मी त्याला सांगितलं होतं, म्हणा असं कुठं असतं काय, मी गाय कसायला विकून टाकीन. मी त्याला म्हणलं बाबा विकू नको, चांगलं नाही ते. त्याने ती गाय कसायला विकली. त्याची मंडळी त्या गायीची पूजा करीत असत. तिला गवत चारा देऊन तिची पूजा करीत असत. ती खूप रडी बेशुद्ध पडली गाय इकडे. ती गाय जशी जशी त्या कत्र खायत मरायला लागली, वाढायला लागली, तशी त्या मंडळी, त्या बाबाची मंडळी वाढायला लागली. गाय हंबा सगळं गाव गोळा झाला आणि सरशेवरला गाय मिली, तेव्हा ही पण वाढली. त्याचं कारण असं आहे, त्याने कसायला गाय विकली. मग त्या घराला पुढं काय उत्तरती कळायला लागली. सत्य घटना आहे, माझ्या समोरून मी तुम्हाला सांगतो. ज्या गायची जो पूजा करतो मनापासून, देवाला होम हवाला मदत करतो, गायच्या पदार्थापासून सोमरसात मदत करतो, तो भक्त गायचा कुठल्याही देवाची भक्ती कुठल्याच नाव न घेताना किंवा तप न करताना गायची सेवा करतो. तो गाय देह सोडते, तो देह सोडतो आणि गाय त्याला घेऊन स्वर्गात जाते, निरंतर राहते, वास करते, म्हणजे परत येत नाही, म्हणजे त्याला पुनर्जन्म मिळत नाही. असं गायचं महत्त्व आहे. म्हणून प्रत्येकाने गायला नेहमी दान करीत चला. तुमच्यात पुण्य आहे का पाप हे पाहायचं काय, लगेच घाटका. त्याला काय 2 मिनटं. थोडा घास दे गाय पुढे ठेवा भाकरीचा, खाल्लं का तुमच्याकडे पुण्य आहे, नाही खाल्लं का तुमच्यात काहीतरी दोष मन होतो आहे, गाय लगेच सांगते. तर अशा दृष्टीने ही जी गोष्ट आहे ती गोष्ट प्रत्येकाने पाळली पाहिजे धर्मात. त्यामुळे गायला महत्त्व का? गायचीच पूजा का करायची? तर गायीची पूजा केल्यानंतर 33 कोटी देव प्रसन्न होतात. नंतर आपल्या रिद्धी सिद्धी ऐश्वर्य प्राप्त होतं. ओम सहस पुरुषा सहस्राक्षर 5 उरत्या दशांगुलम, ह्या खऱ्या देवाचं दर्शन होतं ते गायीची पूजा केल्यामुळं. इतर देवांची पूजा केल्यानंतर तुम्हाला सत्य दर्शन देवाचं कधीच होणार नाही, होत नाही. कारण कृष्ण भगवान गोपालक, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, अहो सगळ्या गाया पाळायचा, पाव वाजवायचा हा कृष्ण भगवान. म्हणून या कृष्ण भगवंताच्या त्या गायामुळं त्यांना सगळं दिव्यत्व प्राप्त झालेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे
की आपण गायीला पवित्र का मानतो, तर गायीची भक्ती करणारे जे साधू संत ऋषी मुनी होते ते सगळे गायीने प्राण सोडल्यानंतर त्या सगळ्या साधू संतांचे प्राण घेऊन, पितरांचे प्राण घेऊन ते स्वर्गात जाऊन निरंतर वास करू लागलेले आहे. गायचा लोक कोणता? गोलोक, भगवान कृष्णाचा त्या लोकांत जाती गाय. तिथून ह्या सगळ्या आलेल्या आहेत. त्यामुळं आपण त्यांची भक्ती केली पाहिजे, त्यांना जीव लावला पाहिजे. गाई आई वडिलांची भक्ती करायला पाहिजे, गायीची भक्ती करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला काही कमी पडत नाही. गाय नाही आपल्याकडं, आई वडील आहेत, त्यांची भक्ती करा, ते फळ तिथंच तुम्हाला प्राप्त होईल. गायी नाही तुमच्याकडं, पांढरपोळ आहेत, काही संस्था आहेत, गावात गाया फिरतात पुण्या नगर सारख्या शहरामधून, त्यांना तुम्ही घास देऊ शकता. मुंबईत गाया पुण्या ठिकाणी गाया असतात, गायांचे गोठे आहेत, तिथल्या लोकांनी संपर्क साधा. त्या गायांना तुम्ही कडबा दान धर्म हिरवा चारा द्या, नंतर अन्नदान भाकरी द्या, ठेवा त्यांच्यापुढं. गायनी भाकर खाल्ली की तुमच्या शरीरात पुण्य आहे. गायनी भाकर खाल्ली की तुमच्या शरीरात पुण्य आहे. गायनी भाकर नाही खाल्ली की तुमच्या शरीरामध्ये काहीतरी दोषमान होतो आहे, आणि तो सुधारण्याकरता तुम्हाला उपवास करायला पाहिजे. समजा गायनी भाकर नाही खाल्ली तर 7 दिवस फळं खाऊन दूध पिऊन गायचं दूध पिऊन गायची पूजा करून राहायला पाहिजे. पुन्हा 8व्या दिवशी गायीला पुन्हा भाकर दाखवली पाहिजे. तिने भाकर खाल्ली का आपण उपवास सोडायचा. जर नाही खाल्ली तर पुन्हा 7 दिवस उपवास धरायचा. पुन्हा 8व्या 15व्या दिवशी गायला भाकर ते जेवण द्यायचं, तिने खाल्लं उपवास सोडायचा. नाही खाल्लं तर अजून पुढे पूजा करायची. अशा दृष्टीने जोपर्यंत गाय आपल्याची भाकर खात नाही तोपर्यंत उपवास सोडायचा ना, हे मोठं वृत्त आहे. त्याला गोवृत्त म्हणतात आणि हे पद्मवृत्त म्हणतात. हे गोवृत्त आपण केल्यानंतर आपल्याला सुख शांती समाधान मिळतं. एवढा एकच पुरावा आहे. कली सत्ययुग, कृत, त्रेता, द्वापर आणि कली सर्व युगामध्ये गायीची सेवा करणारे जे भक्त होते किंवा जे साधक होते देवाला, तेच फक्त स्वर्गामध्ये जाऊन निरंतर राहिलेले आहेत. कलियुगामध्ये गायीची सेवा करणारे जे लोक आहेत, आता काय जर्सी गाय आली, अहो ती गावरान गाय होती, अहो ही गाय गेली. गाय एकच आहे, जर्सी नाही, ती गायच आहे. गायीने जरी रूप बदललं तर गायच आहे ती. आता जवारी हायब्रिड तयार केली, ती जवारीच आहे. ती जवारी खाल्ल्यावर तुमची पोट भरतं का? नाही भरतं. गावरान भाकरी, एक भाकरी तर ही 2 भाकरी का. ही जर्सी गायचं 1 कप भर दुधाचं गावरान पितं, पण 2 कप प्या. 1 लिटर म्हणजे जेवढं तूप गावरान गायचं निघत होतं तेवढंच तूप जर्सी गायच्या 2 लिटरमधून निघतं. ही जर्सी गाय कोण निर्माण झाली? कोण म्हणतो घुशीपासून झाली, कोण म्हणतो डुकरापासून झाली, कोण काय काय. अरे खरं नाही तसं. ही जर्सी गाय निर्माण झाली ना, ही जर्सी गाय वनगाया ज्या आहेत, ऋषीमुनींच्या वनगाया कामधेनू ज्या होत्या त्या वनगाया आहेत. म्हणजे विश्वामित्राचं, नंतर वशिष्ठ ऋषी आणि जमदग्नी ऋषींना ज्या गाया होत्या कामधेनू, त्यांची जी संतान आहे ती वनगाय आहे. ती कामधेनू म्हणजे तिच्या देव सांगितलं बा जा आता जेवण, सगळ्यांना जेवण द्यायला की त्या कामधेनूतून जेवण ताटं यायचे. आता शत्रू आला, देवी जगदंबे प्रगट व्हा आणि या शत्रूचं सैन्य हटव. मग गायमधून सैन्य तयार व्हायचं आणि त्या शत्रूंचा नाश व्हायचा. असे वशिष्ठ ऋषी आणि जमदग्नी ऋषी यांच्याजवळ ह्या अशा गाया होत्या. अजून काय ऋषी असतील त्यांचा इतिहास तपासून बघा. ह्या गायांच्या जे वंशज आहेत त्या गाया म्हणजे वनगाया. कारण त्या गाया जंगलात सुटल्या तर राखा कोणी नाही म्हणून त्या वनगाया झाल्या. आणि त्या वनगायपासूनच जर्सी गाय तयार केलेली आहे. म्हणजे सांगा ही गोरसी गाय कोणाची आहे? कामधेनूची आहे, म्हणून तिच्यामध्ये दोष नाही. गोमतर जर्सी गायचं गोमतराचा जो गुणधर्म आहे
तोच गुणधर्म गावरान गायचा आहे. गिन्नी गोल गाय, गिरी गाय आहे, तिच्या दुधामध्ये तूप, तिच्या दुधामध्ये सोनं आहे. भगवान कृष्णाच्या कामधेनू गाय होत्या ना, त्या सगळ्या दूध देणाऱ्या होत्या. त्यात सोनं निघायचं. आणि त्या ह्या गोकुळमध्ये लोकांना काय माहीत नव्हतं. मग ते सगळ्या गवळणी ते दूध घेऊन मथुराला जायच्या. कंस दूध द्यायचं, कंस ते सगळं दूध घ्यायचा आणि त्याचे रसायन क्रिया करून आतलं सोनं बाहेर काढायचं, विटा बनवायचं. तेव्हा कृष्णाने सांगितलं की बाबा याच्यामध्ये सोनं आहे. तो कंस सोन्याच्या विटा बनवून भाल मोठा श्रीमंत होईल, आपल्याला तोटा होईल. म्हणून हा गवळीचे गाडगे फोडायचा, दही चोरायचा, लोकांना खाया सांगायचा. म्हणून गोकुळात गोकुळाचं दूध मथुरा जायचं कृष्णाने बंद केलं. त्याचं कारण का, तर आपल्या शरीरामध्ये तुपाचा अंश म्हणजे दूध सोन्याचा अंश पाहिजे. आपल्या शरीरात जर सोन्याचा अंश असेल तर आपलं डोक्या मेंदूतला EEG, हृदयातला ECG आणि सोन्याचा अंश आपल्या शरीरात आल्यानंतर काय चमत्कार घडतो बघा. विज्ञान दृष्ट्या सांगतो, धार्मिक दृष्ट्या पण सांगतो. पवमान सोम हा जो वायू आहे, हा जो प्रकाश आहे, हा जो किरण आहे, तसे जे अल्फा किरण आहेत ते सोन्यामधून आरपार जातात. आपल्या शरीरात सोन्याचा अंश झाल्यानंतर ही किरण आरपार जातात आणि आरपार गेल्यानंतर शरीरातल्या रक्त तांबड्या, पांढऱ्या, नंतर प्लेटनेस, चपट्या पेशी चांगल्या सुधारतात. त्यांना मरण येत नाही, त्यांचं आयुष्य वाढतं. गॅमा आणि बेटा किरण शरीरात प्रवेश करीत नाही, म्हणून आपल्या शरीरामध्ये सोन्याचा अंश पाहिजे. आता एक मनुष्य आजारी पडला, म्हणला महाराज मी जगतच नाही, लय त्रास होतो. म्हणलं का बरं? काळीगाम बघ तुझा, काळीगाम वाकड्या तिकडा निघाला. म्हणलं सोन्याचा अंश तुझ्यात कमी आहे, अल्फा किरण शरीरात मला होत नाही, त्यामुळे तू आजारी पडलास. मग त्याला सांगितलं तू सोन्याचं सुवर्ण भस्म घे डॉक्टरकडून, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे महिन्यावर त्याची ट्रीटमेंट कर, मग आपण ठरवू. त्याने सुवर्ण भस्म आणलं, गायच्या दुधात मार्फत ते सुवर्ण भस्म घेतलं आणि 1 महिन्यामध्ये त्याच्या शरीरामध्ये सोन्याचा अंश तयार झाला. मग त्याचे काळीगाम अगदी व्यवस्थित निघायला लागले, मेंदूतले EEG अगदी व्यवस्थित निघायला लागले. मग अल्फा किरण शरीरात व्यवस्थित प्रगटले. मग तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटनेस आणि चपट्या पेशी आणि शरीरातले मज्जातंतू, रज्जातंतू, पाठीचे आजार, मणक्याचे आजार, डोक्याचे आजार सगळे संपले. पुन्हा अजिबात धडधडीत झालं. त्याला डॉक्टर म्हणलं, 32 म्हणला तू 40 वर्ष जगशील. त्याचं वय आज जवळ 85-90 वर्ष. त्याचं कारण आहे, सत्य उदाहरणं आहेत, वेदात सांगितलं, धर्मात सांगितलेलं ऐकत चला. विज्ञान तुम्हाला फसून निखट नसतं. विज्ञान तुम्हाला अर्ध ज्ञान देणार आहे, पूर्ण नाही. पण धर्म तुम्हाला पूर्वजन्मापासून आताचं ज्ञान, सगुण आणि निर्गुण दोन्ही तत्वाचं ज्ञान धर्म देणार आहे, सनातन धर्म. आणि फक्त सगुणाचं ज्ञान विज्ञान देणार आहे, निर्गुणाचं ज्ञान सांगू शकत नाही. म्हणून गायला भजन अत्यंत आवश्यक आहे आणि गायची पूजा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या गाय नाही ना, मग पांढरपोळ आहे, काही संस्था आहेत, रस्त्यात फिरण्या गाय आहेत, त्यांना भाकरी द्या, त्यांच्यासमोर ठेवा. त्यांनी भाकर खाल्ली तर आपलं सुख शांती मिळणार. तुमचं लग्न जमत नाही, गायला भाकर चारा, काढायला जवळ लगेच कळण. तुमच्या घरात वास्तुशांती दोष आहे, मग गायला भाकर चारा, मग लगेच कळण. ज्या वास्तुदोषांचे दोष आहे ते भाकर गाय खात नाही, जे वास्तू दोष नाही त्याच्या हातची भाकर गाय खाते. एवढा सबळ पुरावा आहे. एखादा मनुष्य मरायला लागला तर गायला भाकर त्याच्या हातून द्या, त्याने खाल्ल्यानंतर मनुष्य जगणार आहे. अगदी सबळ पुरावा आहे. जर गायने भाकर खाण्याचा उपास झाला, तपश्चर्या का मंत्र म्हणा, म्हणजे तुम्हाला सबळ पुरावा मिळेल. आणि हे गायीचं शास्त्र आपल्या शरीरामध्ये खरोखर गायीचे पुण्य आपल्याला आहे का हो? याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? एवढे बडबड केली, अहो पुरावा शोधून काढल्याशिवाय बोलतोय का? जे काही छंद आणि निषाद स्वर 72 अक्षरांचा हा शरीरात तयार होतो आणि तो स्वर तयार झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये गायीची पुण्याई आहे. ही 7 1 2 3 4 5 6 व्होल्टेज जे आहे 6, हे 10 mm आल्यानंतर
ही शी जी वेद छंद काळिगम हा 7वा व्होल्टेज तयार होतो. जगती छंद निषाद स्वर प्रकट होतो आणि मग 7वा व्होल्टेज जो येतो पॉझिटिव्ह येतो 7-10 नंबरवर. त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये गायीचं सगळं पुण्य आलेलं आहे आणि गाय आपल्याला बरोबर गोलोकात घेऊन जाणार आहे, स्वर्गात नेणार आहे. मग समजा जर तुमचा समजा 10 म्हणजे 60 mm बेल झाली, म्हणजे तुम्ही तुमचा व्होल्टेज 7 प्रकट झाला, जगत निषाद स्वर. मग तुम्ही बरोबर गायला घेऊन स्वर्गात गाय बरोबर जाऊ शकता. पण तुमचा जर समजा व्होल्टेज 30 आला, सगळ्या 6ची बरी 30 आली, तर तुमचा 50% म्हणजे जवळजवळ 50% तुमचा फिसेज हा 50% आला. त्यामुळे तुम्ही स्वर्गात न जाताना मध्येच कुठेतरी देवलोकात जाऊन थांबणार आहात, हा त्याचा इतिहास. आणि जर निगेटिव्ह आधी कोणी आला तर कधी वर जातं कधी खाली येतं. गेला वर आला माघारी, गेला वर आला माघारी. आणि मी स्वर्गापर्यंत गेलो आला माघारी, मी स्वर्गावर गेलो माघारी. एक व्यक्ती मला भेटली, बोलले मी स्वर्गात जाऊन परत येते. त्याला सांगितलं बाबा स्वर्गात तू का जात नाही, वरण भात खाते आमटी खाते. यामुळे त्याचं पितर तत्व त्याच्यात असल्यामुळं त्या व्यक्तीला स्वर्गात प्रवेश करता आला नाही. जिवंतपणे स्वर्गात प्रवेश करायचा म्हणजे रामप्रभू कृष्ण दत्त महाराज आणि ज्या देवदेवता आहेत ज्यांनी सोमरस पिलेला आहे, ज्यांच्या शरीरात सोन्याचा अंश आहे, जे गायीचे दूध पेलेलं आहे, सोमरस पेले, तेच फक्त स्वर्गात प्रवेश करतात जिवंतपणे आणि कुठं काय ते पाहून येऊ शकतात. बाकीचं कोणाला पाहता येत नाही. म्हणून गायीचा निर्णय करा, लग्न जमन का, गायला भाकर टाका, लगेच कळण. तुमचं कार्यक्रम माझे धंद्यापर्यंत यश मिळत नाही, गायला भाकर टाका लगेच कळण. असंच नोकरी लागत नाही, गायला भाकर टाका का लागत नाही लगेच कळण. तुमच्या अंगात जर चेडे गोटे असतील तर गाय भाकर खाणार नाही, भानामती करणे असेल तर गाय भाकर खाणार नाही. तुमच्या अंगात दैवी शक्ती असेल गाय भाकर खाईन आणि तुम्हाला पुण्य मिळेल. सगळं सगुण निर्गुण विज्ञान हे सगळ्या दृष्टीने पुरावा दिलेला आहे. हे प्रवचन सतत तुम्ही ऐका आणि लोकांना सांगा. बोला श्री रावलिंग महाराज की जय. हयग्रीव घो नदी गंगा मैया की जय. एकम सत सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमिं विश्वतोर्दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रीमंथनेश्वर कल्कीदत्त महाराज की जय. जगात 5वे महाशक्तिपीठ, जगात आणि महाराष्ट्रात 5वं शक्तिपीठ निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा देवी की जय. शनीश्वर महाराज के जय. हनुमान की जय. हनुमान की जय. सर्व देवतांत जय. साधू संतन की जय. मानवाचे विश्वाचे कल्याण असो. पण यासाठी तुम्हाला एक सांगायचा मुद्दा असा, ये बी रक्तवाल्याने गणपती भक्ती करायची, ओ वाल्याने विष्णूची, ए वाल्याने शिवाची, बी वाल्याने सूर्याच्या. गायला भक्ती करताना आपल्या गटवर्ण मंत्र म्हणा, तुम्हाला शांती मिळेल. हरिओम दत्त. ओम शांती शांती.